महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या वेगात सुरू आहे. भाविक आणि पुजारी बांधवांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन नियोजित केलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हजारो वर्षांच्या अनमोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे. लवकरच राज्यासह देशभरातील देवी भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा याची देही याची डोळा मन भरून पाहता येणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याची सांस्कृतिक राजधानी ठरावी इतके महनीय आहे. हा प्राचीन आणि वैभवशाली वारसा ठळकपणे देश आणि जगाच्या पर्यटकांसमोर मांडण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असून तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी 2000 कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. दरम्यान मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामे सध्या वेगात सुरू आहेत. यातून तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लक्षवेधी प्राचीन झळाळी लाभणार आहे. तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या टोळ भैरव मंदिरातील टाईल्स फरशा काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या फरशा काढून पुरातन आकार देण्याचे काम पुरातत्व विभागाच्या निगराणीखाली सुरू आहे. वर्षातून केवळ एक वेळा तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या टोळ भैरवाच्या मंदिराचे प्राचीन आणि आध्यात्मिक महत्व अनन्यसाधारण आहे. मंदिर परिसरात असलेल्या दत्त मंदिराच्या कामांना देखील सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी लोखंडी स्ट्रक्चर उभे करण्यात आले असून जुन्या कोरीव दगडांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. आकर्षक कोरीव काम असलेल्या या दगडांना अधिक ठळकपणे जीर्णोद्धाराच्या कामातून भाविकांसमोर आणले जाणार आहे. गोमुख तीर्थ आणि परिसरातही जीर्णोद्धाराचे काम वेगात सुरू आहे. त्या ठिकाणीही मोठे लोखंडी स्ट्रक्चर उभारून पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली मोठ्या वेगात काम सुरू आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन कामाचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरू असताना भाविकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता येईल याकडे लक्ष देण्यात आले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर अत्यंत उत्साहाने आणि समाधानाने प्रत्येक भक्त आपल्या घरी जावा असे नियोजन आपण करत आहोत. मंदिरात नव्याने केलेले बांधकाम काढणे, भुयारी मार्ग, यज्ञ मंडप, सभा मंडप, भवानी शंकर मंदिराचे जतन व दुरुस्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर कार्यालयीन, प्रशासकीय इमारती, पोलीस चौकी, खुला प्रेक्षामंच आदी नव्याने केलेली बांधकामे काढली जाणार आहेत. गोमुख तीर्थ, दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळ तीर्थ, निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, शिवाजी महाद्वार, खंडोबा मंदिर, यमाई मंदिराचे जतन आणि दुरुस्तीचे कामही केले जाणार आहे. तुकोजी बुवा मठावरील ओवऱ्या, आराध्य खोली, दगडी फरशी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुळजाभवानी देवीचे मुख्य प्रवेशद्वार, त्याचबरोबर जिजामाता महाद्वाराची देखील दुरुस्ती आणि जतन केले जाणार आहे.